भूत उतरवण्यासाठी एका मांत्रिकाने केलेल्या मारहाणीमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यामध्ये घडली आहे। पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावामधल्या सुमनबाई जगताप या महिलेचं असं नाव आहे। गंपू नारायण राडकर या मांत्रिकाने या महिलेला घरातून केसाला ओढत बाहेर काढलं, तिच्या शरीरावर इजा केल्या, तिच्या डोळ्यामध्ये लिंबू पिळलं आणि त्यामुळे जखमी झालेल्या सुमनबाईंना मुंबईला हलवण्यात आलं। मात्र 2 तारखेला जे रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा पुतण्या बंडू धर्मे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक राडकरसह सुमनबाईंचे मेहुणे श्रीराम धर्मे यांना अटक केलेली आहे। या दोघांना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। डॉक्टर दगडू यांच्याकडे मानवतला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। 7 दिवस तिथले उपचार घेतले, त्या बऱ्या झाल्या। घराकडे आलो, घराकडे आल्याच्या नंतर थोडी त्यांची बडबड चालू होती। ती बडबड चालू असताना गावातीलच एक वैद्य नरहरी भाऊ धर्मे यांनी सांगितलं की यांना थोडा बहिर्वासा झाला आहे। मयत सुमनबाई जगताप आहेत, त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करायची डॉक्टरांना विनंती केली। पोस्टमॉर्टम केल्यानंतर या संदर्भाने गुन्हा रजिस्टर 41/2015 कलम 302-34 भादेवीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार घडलाय परभणी जिल्ह्यामधल्या पाथरी या लोणी बुद्रुक या गावामध्ये। सुमनबाई जगताप असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे। गंपू नारायण राडकर या मांत्रिकानं या महिलेला भूत उतरवण्यासाठी घरातून तिला केसाला ओढत घराबाहेर काढलं, तिच्या शरीरावर अनेक प्रकारे इजा केल्या, तिच्या डोळ्यामध्ये लिंबू पिळण्यासारखा अघोरी प्रकार केला आणि त्यामुळे जखमी झालेल्या सुमनबाईंना मुंबईला हलवण्यात आलं आणि अखेर त्यांचा मृत्यू झालेला आहे। जे रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पुतण्याने तक्रार केली आणि त्यानंतर मांत्रिक राडकरसह या सुमनबाईंचे मेहुणे श्रीराम धर्मे यांनाही अटक केलेली आहे। एकंदरीत सरकारने किती जरी कायदे केले तरी सुद्धा या कायद्यांची नीट अंमलबजावणी होत नाही, शिक्षेचा धाक नाही, हेच याच्यावरून लक्षात येतंय। सध्या आपल्याबरोबर मुक्ता दाभोलकर आहेत, आपण सगळेच मुक्ता यांना माहिती आहे आपल्याला। मुक्ताजी, एकंदरीत ही जी काही घटना घडलेली आहे असंच म्हणावं का की सरकार जे काही कायदे करते त्याचा धाक नाहीये, जरब नाहीये, म्हणूनच असे प्रकार वारंवार घडतात, कुठे कमी पडतोय? भोंदूबाबासह महिलेच्या मेहुण्याला अटक करण्यात आलेली आहे। पाथरीमधली ही घटना आहे। आपण ही जी दृश्य बघतोय ती परभणीमधली आहेत। मांत्रिकाच्या मारहाणीमध्ये महिलेचा मृत्यू झाला, अनेक अघोरी प्रकार तिच्यावर केले या मांत्रिकानं। भूत उतरवण्यासाठी हा सगळा प्रकार केला, अमानुष मारहाण केली, तिला ठिकठिकाणी इजा केली, केसाला ओढत तिला घराबाहेर काढलं आणि हे भूत उतरवण्यासाठी राज्यानं अनेक कायदे केले, मात्र या कायद्यांची जरब काही कोणाला नाहीये असंच या घटनांमधून दिसतं। यापूर्वी घडलेल्या नाशिकमधल्या घटना म्हणा किंवा वारंवार राज्यात ठिकठिकाणी अशा घटना समोर येत असतात। अनेकदा त्या प्रसिद्धी माध्यमांसमोर येत असतात आणि अनेकदा येतही नसतात, मात्र या घटना घडतात हेच यावरून लक्षात येतंय। परभणीमधली घटना आहे। या घटनेमधल्या या सुमनबाई आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे मुंबईमधल्या जे हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ही ऐशी तैशी आहे असंच म्हणावं लागेल। मांत्रिकाच्या एका मारहाणीमध्ये या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। आता यामधल्या दोघांना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यामध्ये या सुमनबाईंचे मेहुणे श्रीराम धर्मे यांनाही अटक केलेली आहे, तर जो मांत्रिक होता राडकर त्यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।